साटम हसले, राज ठाकरे भडकले. आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतोय. ठाकरे म्हणतात भाजपच्या लोकांना सत्तेचा माज. साकीनाक्यातील मॅनहोल दुर्घटनेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हसत केलेल्या या विधानानं आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहित भाजपवर तोफ डागली. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ऐका. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलाय. एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, त्यामुळे सगळे बेफाम झालेत. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. आज तुम्ही हा आपला आहे ना, मग त्यांनी काही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरू केलंय. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाही का? दुसरीकडे खासदार संजय राऊतांनीही अमित साटम यांचा फोटो शेअर करत मौत के सौदागर, मुंबई भाजपचा क्रूर चेहरा अशी टीका केली. साटम यांच्या कृतीला त्यांनी थेट असंवेदनशीलतेचं लक्षण म्हटलंय. ये मौत के सौदागर, बच्चे मर गए, बूढ़े मैनहोल में गिरकर बह गए और उनके पार्टी के मुंबई के अध्यक्ष हैं वो हंसते हैं. देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री हो, आप इस राज्य की जनता की सुरक्षा की जिम्मेदारी आपकी है, चाहे मुंबई हो या नागपुर हो या महाराष्ट्र हो. ऐसी व्यक्ति आपके मुंबई पार्टी के अध्यक्ष है, क्या एक्शन लिया आपने? निकाल दो उसको. दरम्यान विरोधकांनी या प्रकरणी राळ उठवल्यानंतर अमित साटम यांनी ठाकरेंवर फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप केलाय. मात्र हसलात तुम्ही, मग फेक नॅरेटिव्ह आम्ही कसा पसरवला असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी साटम यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. या दोन मुख्य राजकीय पक्षांनी मला मुंबई महानगरपालिकेतली स्टँडिंग कमिटीतली अंडरस्टँडिंग परत सुरू करा अशा प्रकारची विनंती केली होती. ती विनंती आम्ही धुडकावून लावली, कारण आम्हाला मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे ह्यांनी, आणि त्याच्यातनं त्यांचा राग अनावर झालाय. म्हणून माझा फेक नरेटिव्ह क्रिएट करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. माझं वाटतं अमित साटम यांना निर्लज्जांचे शिरोमणी हा पुरस्कार द्यायला हरकत नाही. एका लहान मुलाच्या मृत्यूबाबत इतकं असंवेदनशीलपणे जर एखादा आमदार बोलत असेल तर आमदार लोक आणतात ना लोकांवर हक्कभंग, त्याप्रमाणे लोकभंग यांच्यावर आणून त्यांना तात्काळ या आमदारकीच्या पदावरनं पदच्युत केले पाहिजे. साकीनाका आणि चेंबूरमधील घटनेनंतर नागरिकांमध्येच आधीच रोष आहे. अशातच लोकप्रतिनिधींचा असा असंवेदनशीलपणा अधिक संतापजनक आहे. म्हणूनच या अशा लोकप्रतिनिधींना समज देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.